तो एक घ्यावा तेने विन जीवा सुख नोहे एरती माईके दुःखाची जनती नाही आदि अंती अवसानी. प्रस्तुत प्राप्ती सेवेसाठी उच्चारलेला मायबाप अनेक फड, अनेक परंपरा, अनेक संप्रदाय, पण जगाचे जगद्गुरु तुकोबाराय यांचा उपदेश करणं. अभंगाला 4 चरण आहेत मायबाप. आपल्यापाशी राहिलाय आता पाऊण तास 1 तास. हा, ज्याला 1 तास गप बसता येत नाही ना, अख्ख्या आयुष्यात त्याला सुख होत नाही. थोडं बसलं बडबड करील जो कोणी आणि बेडूक होऊन जन्मा येईल. तुकोबाराय म्हणतात कुठं बोलू नाही, कुठं बोलाव, कुठं जाऊ नाही, कुठं जाऊ नाही, काय खावाव काय खाऊ नाही, कुठं बसाव कुठं बसू नाही, हे ज्याला कळत नाही त्याच्यापेक्षा पशु बरे. हा, म्हणून मला सांगायचंय काय की आपण किम निमित्त या धर्म मंडपामध्ये आलोय मायबाप. कार्याशिवाय कार्यक्रम होत नाही. म्हणून आज सेवेसाठी उच्चारलेला अभंग कैलासवासी आम्ही त्यांना आईच म्हणायचो. नावच मायबाप, तसं लक्ष्मी भगवान आम्ही भाऊ म्हणायचो. अतिशय हसरा चेहरा भाऊंचा आणि आईंचा बी थोडा नाही का नाही. इथं माझं दुकान होतं काका, रोज दुपारी मी जेवण करायला इथे यायचो. जशा पोटच्या मुलाला इतकी माया लावली नाही ह्या आईने तितकी मला लावली महाराज. आणि अशा आज या प्रथम वर्ष श्राद्धा निमित्त माझ्यासारख्या पामराला सेवा. ती म्हणली असं माझ्या हातचं खाल्ल्यावर तू माझी सेवा तू कर. काय ज्याची खावं भाकरी त्याची करावा चाकरी महाराज. हा, अशा आई त्यामुळं त्यांचे चिरंजीव दत्तात्रेय नाळे त्यांनी सांगितलं महाराज कीर्तन करायचे. कीर्तन कुणी करत नाही महाराज. कीर्तन करायला सुद्धा तसा लागतो. कीर्तन कुणी करत नाही. हा, कीर्तन करायला सुद्धा तुकोबाराय म्हणतात जेते तुझ्या कीर्तनाचा घोष जळती पापे पळती दोष सेवू ब्रह्मरस तुका म्हणे. काल माझ्या आमच्या गावातला एक माणूस आला आणि म्हणला महाराज मला नागबळी करायचंय नाशिकला. ही जर नाही केलं तर मग तिकडे करावं लागतं. जर नाही केलं तर मग नाशिकला काशीला जावं लागतं. हा, कारण पितृदोष एक तर लागत नाही आणि लागला तर तो फेटतच सुटतच नाही. उन्हातून 3 कन्या रत्न आहे महाराज. 3 मुली, 1 मुलगा आहे. अतिशय उत्कृष्ट निवेदन. कारण ही 1 तासासाठी 1 महिनाभर निवेदन. 1 महिना. आता ही आपण सारखी काकांसारखी माणसं आणायची म्हणजे महाराज हे पार अख्ख्या महाराष्ट्रात गाजलेली मंडळी. आप्पांनी मला वाटतं कमीत कमी 1 लाख मुलं तरी तयार केली असते प्रत्येक गावात शिष्य. आणि काकांना तर मला काही येत नव्हतं तेव्हापासून. हे मंडळी सोपं आहे का आणायचं महाराज? इतकं सोपं नाही. म्हणून आज मेळ झालाय मायबाप नो हे कोल्याचा. म्हणून मृदुंग सम्राट मृदुंग महामीरमचे गुरुवरी विजयजी महाराज अभंग यांचंही आगमन. आपलेच भावकीतले बाप्पू साहेब नाळे असतील, गावातली भजने. आज एका क्षणात मुक्ती सांगितली. तसं आपल्यापाशी तर अर्धा तास राहिलाय. फक्त लक्ष देऊन जर ऐकलं ना महाराज तर तिथं सुद्धा मुक्तीच आहे. माऊली 9व्या तरी अवधान एकलेणी दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघडाई का. कारण हित असून सुद्धा काय काय ऐकत नाही. काय इतक्या जवळ आहे तरी माणसं ऐकत नाही. माऊली म्हणले वाजत से बोंब कोणी ना ऐकती कानी हरी तया थोर झाली हानी उठा उठा जागा पाठी भयाली मोठे पंढरी वाचोनी तुझा ठाव नाही कुठे.
भजन फक्त ह्या देहाला जर येऊन जर भगवंताची तुळशीची माळ घातली नसन, एखादच धरीत नसन, तर पुढचा जन्म महाराज खंती ते नका होणे गाडे व कुतरा. म्हणून तुम्ही आलाय ना ह्या जन्माला, तो तुम्ही एक करा. आली या संसारात तुम्ही एक करा. नाथ प्रकरणामध्ये म्हणतात ना बाबा, कारण 84 लाख योनीत महाराज, 4 खानीत, आणि 84 लाख योनीत एक एक योनी, कोटी कोटी फेरा, मंग लागे वारा मनुष्य द्या. हा परत नाही महाराज. हा म्हणून आलाय ना ह्या जन्माला, तर एक करा. काय? मुक्ती मार्ग हळूच धरा. काळ दंड कुंभ यातना थोरा, काळे कसिना. काय ह्यात रमलाय महाराज? कारण ह्यात जे रमलेत ना, ह्यातले एक बी अंत हे काळीचे नाही कोणी. झाले हिन शक्ती नाके डोळे गळती, पांडोनिया पळती रांडा पोरे सकळ. शेवट कोण आहे कोणाचं या जगात? या जगात कोण कोणाचं नाही. हे सगळ्यांना जरी कळलं तरी माझे म्हणते माया विघ्ने ब्रह्मला खरे. म्हणता मी माझी येणी घरे, हे तो संपत्तीचे वारे. साचो कार्य जाईल धनदारा पुत्रजन, बंधू सोयरे पिशून. हे सर्व जाणून शरण रिगा देवासी. म्हणून आज आईंनी काय नेलं महाराज? सगळं ठेवून गेले महाराज. आणि आज महाराज अन्नदान, वस्त्रदान, भूदान, गोदान त्यांच्या मुलाच्या हातून घडावं, मुलीच्या हातून घडावं. आणि जर घडलं ना, तर त्या आत्म्याला पुढची गती प्राप्त होत असते. तुकोबराय म्हणतात, करा हरिभक्ती परलोकी येईल कामा. करा हरिभक्ती परलोकी येईल कामा. सोडविन यमा सोनिया. तुम्ही म्हणता महाराज, ही काय त्या आत्म्याला प्राप्त होत असतं का? अरे बाबा, इथून पैसे टाकलेले पुण्याला मुंबईला जातात, मग हे पुण्य तिथं कामाला येत नाही का? हा, म्हणून काय काय मंडळी विज्ञानाच्या पुढे आध्यात्मिक आहे महाराज. म्हणून काय काय मंडळी, एक जण मला म्हणला देवच नाही, आणि तो तर कधी सारखा फुल नशेतच असायचा. देवच नाही म्हणलं देव नाही ही मला माहित आहे, पण तू न पिता फक्त जगून दाखव. मला ती जमतच नाही. नाही पेल्या माझ्या छातीवर दाब येते का? अरे देव कुणी नाही, कुणाला नाही देव? तुम्ही सांगा. हा, देव ज्याला माहित नाही त्याचं जाऊ द्या. पण जसं दुधात लोणी आहे का नाही, पण ती सुगरणीलाच कळलं, खाणाऱ्याला काय कळायचं? दुधात लोणी मग पाहून कळन का? की दूध तापवावं लागेल महाराज. शेजारने कोण थोडं मुरवून आणावं लागेल, नामाची रवी फिरवावं लागेल, आणि मग लोणी येईल. लोणी काय नुसतं पाहून येतं का? तसा देव काय नुसतं मोकार? कोणाला बी देव कळा येडाय का? माऊली म्हणले, तप्या बी न दैवत दिल्या
परमार्थात वयाला किंमत नाही, परमार्थात ज्ञानाला किंमत आहे. 1400 वर्ष चांगदेव महाराज जगले. ते म्हणले गुरुपुत्र झालो. मुक्ताबाई 5 वर्षाची, 1400 वर्षाचा चांगदेव काय म्हणतो, म्हणून परमार्थात वयाला किंमत नाही, परमार्थात ज्ञानाला किंमत आहे. आणि ते ज्ञानोपर आहे. 16व्या वर्षाचं वयाला पाहायला गेलं तर 16वं वर्ष महाराज. ते म्हणतात देव काय कोणाला बी का महाराज, टाक्याचं घाव सोसावं लागतात तेव्हा देव पण येते. देव काय तुमचं आमच्या सोपं आहे का देव? हा, तप करावं लागतं. तप म्हणजे काय, तो त्याला साधना आहे महाराज. साधना म्हणजे काय, जो आपला धंदा आहे तो इमानदारीने करणं, हेच तप आहे महाराज. प्रत्येक साधू संतांनी जो आपला धंदा आहे तो देव म्हणून केला. माझ्या सावतोबा महाराजांनी शेती केली तर देव खुरपायला आला. माझ्या चोकोपरायांनी मेलेली जनावर गावची वाढाव, देव म्हणून. देव चोका मेळ्या संगे ढोरे वडी, नरहरी सोनारा घडू फुकू लागे. चोका मेळ्या संग ढोर वडी, सज्जन कसाया एकू लागे. मांसन माळ्या सावत्यास खुरपू लागे. आपला धंदा हा देव म्हणून जर केला ना, नुसतं देव म्हणजे गंधन कपडे ह्याला म्हणत नाहीत महाराज. आपलं कर्म देवाला अर्पण केलं ना, केलं की देवाची प्राप्ती महाराज. साधू संतांनी कर्म केलं, संसार केला, पण हा संसार माझा नाही, हा भगवंताचा संसार. म्हणून महाराज आपलं कर्म आपला धर्म हो, पण आपला धर्मच आपलं कर्म झाले. आमचा धर्म आहे हा, पण हे कर्म होऊन बसलं महाराज. म्हणून काय काय मंडळी कीर्तनाला येईना, पण साधू संतांचं कर्म, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. कर्म धर्म कर्मातच धर्म आहे. कामामध्ये काम काही मना राम राम. जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. कामातच देव आहे महाराज. आणि फक्त ती कसं आहे, जसं महाराज जशी उसात साकर तसा देहात ईश्वर. आपल्या कर्मातच धर्म आहे, आपल्या कामातच राम आहे. पण हे कळायसाठी गुरुविन अनुभव कैसा कळे. भावे बिन देव माऊली म्हणतात. न कळेनी संदेह गुरुविन अनुभव कैसा कळे.
फक्त मायबाप त्याला सन्मुख करतात संत, आणि सन्मुख करण्यासाठी ते आलेले असतात. आणि एकदा सन्मुख झाले की उजळले किंवा पुण्य फळले बहुत दिसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो आज फिटले माझे कोडे. हा मायबाप म्या सांगितलं महाराज, हे जर नाही केलं तर दोष लागतात. कारण त्यांनी आपल्यासाठी काय नाही केलं. तळ हाताचा पाळणा केला महाराज आईने, काय केलं नाही त्या आईने. हा अरे मुलाला 10 वर्ष होऊस तर सांभाळ करावा लागतो. ज्यांना मुलं झाले ती बघा, काय काय 10 नाही काय काय 20 वर्ष झालं तर त्याला म्हणावं लागतं बाबा नीट जा नीट ये. एवढं सोपं आहे का? मग त्यांच्यासाठी महाराज आपण 1-2 वर्ष जर ते आजारी पडले, आपण त्यांची कदर निघत नाही महाराज. एवढं सोपं आहे का? काय काय मंडळी म्हणतात कशाला बाबा येऊ खटाटो. हा पण ज्याचं दारा वाट जात नाही ना, त्याचं मोरी वाट गेल्याशिवाय राहत नाही. बघा बरं का महाराज, लय ओव्हरलोड तळ भरल्या सांडवा जर नसला तर ती तळ फुटायची शक्यता असते. हा पण महाराज जर त्याला सांडवा, पहिली मोटर नव्हते इंजिन असायचे, इंजिन चालू केल्यावर फेनोलॉक्स पाईप महाराज शेतामध्ये 2.5 इंची 3 इंची असं पाणी मारतो, पण त्याच्यासाठी 1 इंची डिलिव्हरी परत ती हिरीत सोडावं लागते. का? ते इंजिन गरम होत नाही. तसं महाराज परोपकार केला पाहिजे. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाय. पण काय काय माणसं अशीत महाराज, नाही केला करविला परोपकार, त्याने तर केलाच नाही, पण दुसरी जर करायला लागली मला कशाला ही कुठं केलाय तो. नाही केला करविला परोपकार, नाही दयाली पीडिता पर, करू नये तो केला व्यापार, वाहिला भार कुटुंबाचा, नाही ऐकिले गायले गीत, धरली लाज सांडिले हित, नावडे पुराण बैसले संत, केली बहुत परनिंदा. म्हणून आजचा विधी मारा, हा ज्या वेळेस हा आईने देह ठेवला 24 तासाच्या आत आत्मा हा स्वर्गावून येत असतो महाराज. म्हणून 3ऱ्या दिवशी सावरण्याचा विधी, सावरण काय, आजूबाजूला जी राख हस्ती साईडला पडले ते काय करतात, ते राख हस्ती म्हणा आपण नदीला सोडतो, सावरण. हा आणि तोच आत्मा 13 दिवस आपल्या घरी असतो महाराज. तो दिसत नाही, तो आपल्याला दिसत नाही, पण तो सगळं पाहतो महाराज. हा कोण कुठे कोण कुठे, त्याला भूक लागती ताण लागती, आपण जे शोक करत असतो त्याला आपली दया येते, रडू नका, तो सगळ्याला सांगत असतो असं गरुड पुराणामध्ये सांगितलंय. पण त्याला बोलता येत नाही, त्याचं कोण ऐकत नाही, त्याला भरपूर दुःख होतं महाराज. हा हा म्हणून परत रोज पिंडदान आहे. जशी 13 पिंड करतात मग 10व्याला आपण रोज पिंडदान करीत नसल्यामुळं काका 13 गोळे करतात महाराज. हा 13 कारण 16 संस्कार आहेत याच्यावर, ते संस्कार न झाल्यामुळं सगळे त्या पिंडात मंत्राने काका बोलत असतात. आणि एकदा काक स्पर्श झाला की 13व्या दिवशी तो आत्मा स्वर्गाच्या दिशेने भ्रमण करतो महाराज. असे अनेक दिवस जातात. म्हणून आपण मासिक श्राद्ध एका महिन्याला एखाद्या पाहुण्याला आपण जेवाय घालतो. का? तर ते त्या आत्म्याला प्राप्त होत असतं महाराज. हा असे 11 मासिक श्राद्ध करतो. आणि जे आजचं श्राद्ध आहे ती वार्षिक श्राद्ध आहे महाराज, वर्ष श्राद्ध. म्हणून हे वर्ष श्राद्ध केलंच पाहिजे महाराज. हा नाही जर केलं तर हा कथा त्याचे करीती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला. म्हणून मग त्याच्या घरी महाराज अशी दुःखी, साखर वाढणं, बीपी वाढणं, नाही तसं वागणं, लोक बापाला बोलणं, सुनांचं सासूचं भांडणं होणं, त्याला एकच कारण आहे, दोष विठ्ठल. ज्या वेळेस महाराज वास्तुक शांतीचं सुद्धा अर्ध जर काम राहिलं ना, अर्ध बंगल्याचं काम, ते 7-8-10 वर्ष होत नाही. थोडं कर्ज होऊ द्या, पण एकदा काम सुरू केलं ना
पूर्णच. तसं महाराज जरी एखाद्याची तारांबळ असली महाराज आम्हाला श्राद्ध करायसाठी पैसाच नसन, आमच्या गुरुवरीने याजाने पैसे काढून श्राद्ध केलं महाराज. आज त्यांच्या घरी उतो आले आणि काय काय पैसे असून नाही ना केलं, बरी मिष्ट झाली माणसं त्या घरी. का? सुखच नाही. हा, कारण सुखासाठी हे करावं लागतं. का? हा महाराज, जर ज्याला संसार मोठा करायचा आहे त्यांनी आई वडिलांचा आशीर्वाद, आणि ज्याला परमार्थ मोठा करायचा आहे त्यांनी श्री गुरुचा आशीर्वाद जर घेतला तो सफल होतो महाराज. म्हणून तो सफल होण्यासाठी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुम्ही एक करा. काय करा? आपुला तो एक देव करून द्यावा. आपुला तो एक देव करून द्यावा. आपुला तो एक देव करून घ्यावा. 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 देणे बिन दिवा सुपनाये. देणे बिन दिवा सुपनाये. देलती माईचे दुःखाची गणती. देलती माईचे दुःखाची गणती. दिवा सुपनाये. दिवा सुपनाये. देलती माईचे दुःखाची गणती. देलती माईचे दुःखाची गणती. दुःखाची गणती. दुःखाची गणती. घरचीच मंडळीचा, घरचीच फक्त. हा, आपला तो एक देव करोनी घ्यावा. साधू संतांनी सांगितलं महाराज, तुम्ही जर हे नाही करून घेतलं आणि बाकीचं सगळं जरी केलं, हा, मग तुम्ही सांगा आपण काय नाही केलं महाराज? सगळं केलं होय, सगळं केलं पण सुख झालं का? आणि सगळं कशासाठी करतोय आपण? सुखासाठीच करतोय. मग सगळं करून जर सुख प्राप्त होत नसेल तर आपलं करणं काहीतरी चुकलंय. पाहिलं पाहिजेत ना महाराज. तुम्ही सांगा, मोरवडला एक जणाला यायचं होतं आणि त्यांच्याकडे गाडी नाही, विमान होतं महाराज, पण मार्ग चुकला, दिशा. हो, काय यंत्र म्हणतात त्याला, दिशा धावत. मग तुम्ही सांगा, साधन होतं पण मार्ग चुकला. मग मोरवड, तो म्हणला मोरवड गावच नाही महाराज, मी सगळं हिंडलोय, गाव नाही का तू चुकला? तसं सुख आहे महाराज, पण आपली दिशा चुकली. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशाशीन पावला माया वेष्टीला जीव माझा. सांगा एवढ्या मंडळीत महाराज, हा, त्यांनी शपथ घेऊन सांगा, सुख हा, मी सुखी. हा, सुखी होण्यासाठी काय काय माणसं पितात, जरा तेवढं ती नशा असू तर ते म्हणतो मी सुखी, परत दुःख डबल आहे त्याला. मग सुख, सुखासाठी सगळे, आणि सुख होत नसेल तर काय हो फायदा? पण तो तुकोबाराय म्हणले, या जगात कोण सुखी नसलं तरी संत सुखी. सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भय डुलत सो. आता एकदा माता माऊल्यांनी सगळं गळ्यातले डोरलेत सगळं सोनं आहे, पण अलंकार एखादा सोन्याचा आहे का? ते अलंकार मी लिहिले, तो सोन्याचा अलंकार म्हणजे तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. हा, आई साहेबांच्या गळ्यात एक फुटका मणी नव्हता, तुकोबाराय यांच्या धर्मपत्नीच्या, पण तुळशीची माळ होती महाराज. पवित्र असं अंतकरण होतं, त्याच्यामुळे शेवट तेवढं संग येतंय महाराज. दुसरं कोण संग येतंय सांगा बरं मायका? म्हणून एक करा, देव आपलासा करून घ्या महाराज. ठीक आहे, पण देव नेमका कुठे? देव करून घ्या. मग देव पंढरपूरला इथला कुठला माणूस गेला नसन असं नाही. मग देव केला, सुख झालं का?
कारण गाडी चलती पण त्याला दोन्ही बी चाक चांगली लागतात. मोटरसायकल चलती पण एक चाक जर पंक्चर असेल तर ती गाडी चालता येत नाही. तसं 1 रुपया इकून काटा आणि इकून छापा आहे. एकच रुपया पण इकून काटा आणि इकून छापा. दुईकून काटा असल्यावर ती रुपया चलतो का? तुम्ही सांगा. 500ची नोट आहे, एक गांधी असलं तर ती नोट चलती का? तसं त्या पांढऱ्या चक्रामध्ये बी एक गांधी महाराज, ते असं इकडे सूर्याकडे करावं लागतं, तोंडात तो गांधी दिसतो. तसं महाराज पंढरपुरात तो पांडुरंग परमात्मा आहे, पण आपल्या जवळ एक देव आहे. म्हणून तो कोपराय म्हणले गेले विसरू हरा देवा गेले विसरू हे खऱ्या देवा खरा देवा गे विसरो लोक मन कैसे आंधळे हे जाणू, लोका मन कैसे आंधळे हे जाणू, तुका मने कैसे आदरे तुका मने कैसे आदरे हा गेले विसरूनी खऱ्या देवा, हा गेले विसरूनी खऱ्या देवा, आपला सारे करीत तात्या, आपला सारे करीत तात्या. मग तुम्ही सांगा, हे तुम्ही आम्ही म्हणत नाही, हे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की आज त्यांना 300 350 वर्ष होऊन गेली. अरे आपल्याला वरिश्रात घालणं व्हाय ना एक दिवसाचं. एखाद्याला म्हणलं ना वर्ष झालं तुमच्या वडिलांना आईला, ते म्हणजे महाराज गप्प बसा, वर्ष श्राद्ध ही डोक्यात नाही म्हणले, आम्हाला काय गरज नाही म्हणले, उगा मोकार पैसा. मी म्हणलं तुम्ही व्यसन काय करता? म्हणलं मी तंबाखू खातो. मग तुम्ही सांगा गायछापची पुडी केवढ्याला आहे? एक खाणारी नाहीत काही तो कोण, जरी असले तरी 10-15 रुपयाला गायछाप पुडी. हे तर कोणी खात नाही. हा एक, आता मी बी खात नाही, नाही तर मी म्हणलो असतो. मग एक गायच्या पुडीत 15 रुपयाला आहे ती चुन्याच्या पुडी सकट थोकण्यावारी. एका दिवसाला किती? 15 रुपये जातात. महिन्याचं किती? हा? महिन्याचं गणित कोण शिकलंय ना शाळा? 450 रुपये नुसतं थोकण्यावारी. वर्षाच किती झालं? आता आम्हाला आले मी सांगितलं 7,000 म्हणजे 7,500 म्हणा, नुसतं थुकण्यावरी जातात महाराज. मग हिथं ही परमार्थ का करू नये? नुसतं तंबाखू दुसरं असल्यावर तर मग नेलं, मग तर 60,000 खर्च येईल. नुसतं तंबाखू वर्षाचा खर्च किती? हा तुम्ही 20,000 धरा, काय असू दे थोडंफार जास्त. मग तुम्ही सांगा नुसतं थुकण्यावरी महाराज, ह्याला काय लागतं? लागून लागून काय लागते ह्याला? 5-50 हजार. अरे काय कायचं नुसतं छातीत चमकलं तरी 3.5 लाख गेले. काय कायचं डोळं बसवायचं किंवा त्यांनी आज आपल्याला ही दुनिया दावली महाराज. मग त्यांच्यासाठी थोडा उपकार परोपकार केला पाहिजे, का करू नये? म्हणून आमच्या या नाळे परिवाराने बापूंचे थोरले चिरंजीव होते वाटतं मला वाटते भाऊ, त्यांच्या भाऊजाईच महाराज अतिशय उत्कृष्ट असं निवेदन. कारण मी आप्पा हिथं उभा आहे बापूमुळं, कारण मी 10-15 वर्ष या गावात काढले महाराज धंदा. हा 15 तुम्हाला माहित नाही, 10-15 वर्ष. मग कुठं कीर्तन असलं त्यांनी त्यांचं दुकान बंद करायचं. मला म्हणायचं उरक तुझं, आणि परमार्थाला गाडी त्यांची चल म्हणायची. ही अशी मंडळी गुरुस्थानी मंडळी बापूंमुळं मग आज हिथं मी. आज ही परमार्थ कशामुळे महाराज? हा जसं मायबाप कृष्णाला देवकीने जन्म दिला पण सांभाळी यशोदेने केला, तसे माझ्या वडिलांनी मला तिथं जन्म दिला पण ही निवेदन ही बापूंनी केलं महाराज. सोपं नाही मायबाप. कारण जर मोठं व्हायचं असेल तर संगत महाराज चांगल्याची करा. सगळं संगतीवर आहे महाराज. तो कोपरायाने सांगितलं
ढेकणाच्या संगे हिरा हिरा जो भंगला कुसंगे नाडीला साधू तैसा. संगत नाही महत्वाची, पैसता चोराची संगती. तैसीच होय बुद्धी देखताची चिंदी मन धावे. महाराज इतकं अवघड आहे म्हणून अशा संगतीमुळं घडलं महाराज. मग तुम्ही सांगा, देव आपल्या हृदयात आहे. हा देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधून पाहे. देव नटला नाना परी, भरोनी उरला चराचरी. म्हणून आपल्या धर्मातच महाराज देव कुठं साठवला? हा साठविला दाता त्रिलोक, साठविला दाता त्रिलोक्याचा. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. हा साठविला दाता त्रिलोक्याचा, साठविला दाता त्रिलोक्याचा. भगवान परमात्मा आपल्या हृदयात साठवा. आणि एकदा हृदयात साठवलं ना, साठविला हरी जे हे हृदय मंदिरी. त्यांची सरली रधार झाला सुफळ व्यापार. एकदा हरी साठवलं ना, आपण साठवतो महाराज. सून 10 वर्षापूर्वी सून बोललेली किंवा सासू बोललेली 10 वर्षांनी सून म्हणती, लय तवा मला बोलला होता ना, आता भाकर तुम्हाला देणार नाही. 10 वर्षाचं बोललेला आपण आपल्या हृदयात साठवतो, पण देव साठवत नाही. म्हणून हे हृदय आपुले चौफाळून भले, वरी बैसवू पाऊले श्री गुरूंचे. हे हृदय ना महाराज, हृदय. ह्या हृदयात कुणाला बी बसवू नका, भगवंताला बसवा. ह्या हृदय कुणाला बी देऊ नका येड्यांना. ह्या हृदयाने लय वाटोळ झालं कुणाला दिल्यामुळे. हे हृदय देवाला द्या महाराज. हा देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा. होईल आगवा तुका मने आनंद, पण त्याच्यासाठी युक्त आहार विहार. नेम इंद्रियासी सार, नसावी बासर बहु निद्रा भाषण. म्हणून आज हा आत्म्याला परमगती प्राप्त होण्यासाठी या देहाकडून थोडं दान घडलं पाहिजे. दान. हा काय काय दान? अन्नदान आसन, वस्त्रदान आसन, काय थोडंफार सप्त्याला भगवंताच्या कार्याला दान केलं पाहिजे. हा वर गरुड पुराणात सांगितलं, जीवनात येऊन एखादी गोदान करा. गाई दान, गावरान गाय. जर गावरान गाय दान केली तर वर एक वैतरणी नदी महाराज. आणि ती नदी काय म्हणजे असं स्वच्छ पाण्याने नाही भरली, अनेक नरकाने भरली महाराज. ती 16 नरकाने ती नदी भरलेली. आणि त्या नदीतून ती यम देव ओढत असतात महाराज या आत्म्याला. अनेक यातना यम करवील. नाथबाबा म्हणतात हरिपाठ, अनेक यातना यम करवील, कोण सोडविल ते तुझला. एका जनार्दनी सांगत आहे तोंड, अहम वाचा रड बोलताची. कोण सोडविणारी महाराज? हा सोडविना बंधू पाटीची बहीण, शेजेची कामीना दूर राहे. सोडविना सोडविना राजा, देशाचा चौधरी. अनेक सोयर भले भले, तुका म्हणे तुला सोडविना कोणी. तुका म्हणे तुला सोडविना कोणी. हा एका चक्र पाणी वाचुनी. अरे बाबा, या जगात जे तुझी म्हणतो ना ती तुझी नाही. जी म्हणतो ना ही माझी, हे तुझे नाहीत महाराज. नो हे तुझा हा परिवार,
धनदारा क्षणभंगूर, हे जी म्हणतो ना हे तुझे नाहीत, मग तुझं कोण आहे? हा. देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा. मग संसार करायचा नाही का? करायचा आहे, पण हे कामाचे नाहीत. भगवान परमात्मा कसं राहिलं पाहिजे संसारी? पक्षी अंगाने उतरती ते का गुंतोनिया राहती, तैसे असावे संसारी जवरी प्राप्त नाची दोरी. नाथ बाबा म्हणतात, वस्ती कर वस्तीसी आला, प्राप्त काळी उठून गेला, तैसे असावे संसारी. म्हणून संसार करा महाराज. पण नुसता संसार जर करताना तर मरतान, पण थोडा धर्म करतान तर तरतान. विठाल म्हणून या हातान धर्म घडाव. आणि जर गाय दान केली असेल तर ती गाय त्याला पाठीवर बसवते आणि ती वैतरणी नदी पार करते महाराज. म्हणून आपल्या जीवनातून कधी मध्ये सत्य कर्म धर्म घडला पाहिजे. अहो त्या आराध्यांना कळलं, ते म्हणले 5 बोटाने धर्म केला, एवढाच धर्म संगी आला. आणि परत ते म्हणतात गावण्याला गावली. असं बी आहे महाराज. पण धर्म बघा तुम्ही, आज ही कीर्तन तुम्ही काय व्यक्तीला देत नाही. तुम्ही सांगा, ही आता कीर्तन झाल्यावर पैसे स्वाम्याला देणार आहे का स्वाम्याच्या गुणाला देणार? गुणाला. तुम्ही आज महाराज म्हणून आहेत ना, ही सगळे मंडळी. सोपं आहे का? म्हणून एक जण म्हणला लय धर्म करायचा होता, कुणाला करावं? एक जणाकडे लय पैसे, मग कुणाला द्यावं? महाराजांनी तर पैसे नाही घेतलं तर द्यायचं कुणाला तुम्ही? नाही द्यायचं नेमकं कुणाला? आम्हाला बी घ्यायचं नव्हतं, पण तुम्हाला बी थोडं कामाला यावं म्हणून आम्ही घेतोय महाराज. नाही तर काय घ्यायचंय? त्यांनी दिलंय सगळं महाराज. तुम्ही सांगा, राजाचं झाल्यावर त्याला भीक मागायची काय गरज आहे? पण धर्म हा तुमचा सुद्धा सफल होण्यासाठी कीर्तन पाया पाड्या आल्यावर 100च्या नोटा या ठवा, आणि नसलं तर सोनं बिनं ठवा, एखादा मनी बिनी तेवर कवर घरच्यासाठी ठोता, ती काढून घेते शेवट राख चापसून. बघा म्हणतात कुठं डोरले, काय दिसत होता बाया? म्हणली काय अंगठ्या त्याच्या हातात. मग एक जण म्हणलं अंगठ्या काढून घ्या. काय दिसत होते? डोरलं सगळं काळ. भूषणे घेती काढून या, बांधून या देती, काळाची हातीन भूषण घेती काढून. कोण आहे महाराज? मग आहे तवर थोडं दान गाडा. बघा जी गोरी माणसं आहेत ना, यांनी गेल्या जन्मात सोनं दान दिल्यामुळं गोरी माणसं आहेत मांडतात. आपण काहीच दान म्हणून आपलं असलंय. म्हणून हे जी काळी मंडळी त्यांनी थोडं दान केलं तर पुढचा जन्म जरा गोरा होईल, नाही का? म्हणून दान केलं पाहिजेत महाराज. आणि निस्त तुम्ही जर एवढा संसार करत असला ना निसता, हा हा ते म्हणले हे तर कुणी करते हो. संसार पशु पक्षी बी करतात, घरट बांधतात. मग आपण केला म्हणून काय? तुम्ही जर निसता संसार करता तर तो कसा आहे? येर निसतं माईक. हे सगळं मायेचा बाजार आहे महाराज. म्हणून नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया, काळाची हे उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप. महाराज मृत्यूच्या समयी लक्षण आहेत, शास्त्रात सांगितलेत. मृत्यूच्या समयी लक्षण आहेत. तुम्ही सांगा, ज्ञानोपाराय म्हणतात, काय म्हणतात? काने घालोनिया बोट. नीट ऐका महाराज, आपल्या कानात आपलीच 2 बोट घालायच्या, तर असा खन खन आवाज येतोय बघा, दन 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 आवाज येतो. तो जर नाही आवाज आला तर माणूस 9 दिवसात मरतो. काने घालोनिया बोट नाद जे पहावे, न ऐकताची जाणावे 9 दिवस. भवया पाहता न दिसे जाना. आपल्या डोळ्याने आपल्या भवया जर दिसत नसल्या तर तो माणूस 7 दिवसात मरणार. आपल्या डोळ्याने आपल्या भवया जर नाही, शास्त्र सांगते महाराज, जर नाही दिसला तो 7 दिवसात तो माणूस मरणार. अजूक सांगतात, आपला नाकाचा शेंडा जर आपल्या डोळ्याने नाही दिसला तर आयुष्याची गणना 5 दिवस. डोळ्यावर बोट अशी ठेवली की निळी काळी चक्र येतात महाराज. ती जर नाही आली तर सकाळचा चहा पित नाही माणूस. सकाळच्या पारीच उरकू नये. कारण बघा तुम्ही, शास्त्र सांगतं, नासागरीचे आग्रह न देखता नैनी, त्याच दिनी म्हणा रामकृष्ण.
का त्या दिवशी तू मरणार आहे. हे लक्षणं साधूनी सांगितलं महाराज. म्हणून हे खोटं नाही महाराज, हे आपण पाहत नाही. आपण जर पाहिलं तर हे सत्य आहे. तुम्ही सांगा, आता आमची ज्ञानेश्वरी कांद्याचं बी कुठे, कांद्याचं बी कुठे बाई, ती पुढचीच. कांद्याचं बी कुठे, कांद्यातच आहे ना. मग एक जणांनी कांदा सोलीत बसलं चांगलं ट्रकभर. काय महाराज बावळाट आहे म्हणला, कुठे यात बी. अरे बाबा, कांद्याचं बी कांद्यातच आहे, पण तो कांदा निमा कापावा लागतो आणि वरचा भाग लावावा लागतो. आता तुम्ही माळे असून बी जर लक्ष न कळा ना, वरचा भाग टाकून द्यावा लागतो आणि खालचा भाग लावावा लागतो. त्याला 3-3.5 महिने पाणी द्या, त्याला ढेंगळा येतो आणि निस्ता असा चोरगाळा लगेच बी. आणि मग म्हणलो असं असतं वय. मग तसा देव आहे महाराज, पण क्रिया करावं लागते. जसं कांद्याचं बी कांद्यात आहे, तसा देव आपल्या हृदयात आहे, पण त्याच्या क्रिया करोनी दावी ती अंगी. म्हणून आपल्या जीवनात क्रिया करणारा महात्मा एखादा येवा महाराज. हा, आणि त्या महात्म्याने सांगितलं, असू दे बाळा थांबगडीवर थोडं. काय ना दमच निघा ना हो, आणि ज्याला दम निघत नाही त्याचं शिजर होतो महाराज. बघा बरं का सांगतो तुम्ही, ओळखीची माणसं तिथे काय सगळे हाणणार नाहीत कोण. ज्याचं नॉर्मल व्हायचं असेल त्यांनी दम काढला पाहिजे, दम काम केलं पाहिजे. त्यांनी हा निस्ता सुख भोगलं ना. 6 पोरं झाल्यात मला महाराज, एक बी दवाखान्यात नाही, घरीच. का कष्ट आहे महाराज. आणि काय ना एक झाल्यात, 1 लाख गेल्यात तरी ती इकडेच बघतात. का हे कर्म चुकलं महाराज आपलं. मी का सांगितलंय, ही थोडा फवारा बी हाणावं लागतोय महाराज. हा, 6 पोरांना 6,000 रुपये गेले नाहीत महाराज. ही का फक्त कष्ट आणि नीतीने वागलं ना महाराज, की उगवून चांगलं येतच नाही का. म्हणून मायबापांना थोडा दम काढला पाहिजे. आता झालंय, थोडा उशीर झालाय, मी बी 5-10 मिनिटात उरकणार आहे. कारण तुकारामाने सांगितलं तरी त्याचं ऐकलं नाही, मग स्वामाचं कोण ऐकाय मोकळे, कोण ऐकत नाहीत महाराज. पण कळो येईल अंतकाळी, प्राण प्रयाणाच्या वेळी तुम्हाला कळन शेवट, पण शेवट कळून फायदा नाही. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले सोहित पाय, तीर्थयात्रे जाय चुकू नको. म्हणून तू हे सगळं जी म्हणतोय ना, हे माईक आहे. ह्यांनी कधी आधी अवसान बी कधी दिलं नाही, उलट अवसान घालवणारी माणसं ती. नाही आधी अंती अवसानी येरती माईके दुःखाची जनती. हे सगळे दुःखाला कारणीभूत आहेत महाराज. म्हणून तुकोबराय म्हणले, हे सगळं कसं आहे, येरती माईक दुःखाची, येरती माईक दुःखाची जनी, येरती माईक दुःखाची जनी, येरती माईक दुःखाची जनते, येरती माईक दुःखाची जनते, येरती माईक दुःखाची जनी, येरती माईक
ऐकायला सुद्धा भेटणार नाही काय काय ना. ये रती माई के दुःखाचे जन नाही आदि अंती अवसान. हाय महाराज शेवट कोण आहे? कोणे दिवशी यम येती चालून, कोणे दिवशी प्राण जाती घेऊन, कोणे दिवशी मशानी जाऊन एकटेच राहावे. सावतोबा महाराज म्हणतात समयासी सादर व्हारा, देव ठेविल तैसे राहावे, समयासी सादर व्हावे. कोणे दिवशी घरात नाही धान्य, कोणे दिवशी द्रव्याची साठवण, कोठे साठवावे समयासी. काय सावतोबा महाराज. कोणे दिवशी होईल सद्गुरूची कृपा, कोणे दिवशी चुकती जन्माच्या खेपा, कोणे दिवशी सावत्याच्या बापा दर्शन द्यावे, समयासी सादर व्हावे. आता या 3 मुलीत महाराज सांगा बरं, आई कोणाला म्हणायचं? कोणाला म्हणायचं आई महाराज? कोणाला म्हणायचं बाबा? जन्माला येऊन ज्याला आई नाही वडील नाही त्यांनी पंढरपूरला एकदा जा आणि त्या पांडुरंग परमात्म्याला आई साहेबांना डोळे भरून पहा. आई वडिलांचं प्रेम दिल्याशिवाय राहणार नाही. बाप आणि आई माझी विठ्ठल रुखमाई, माझी विठ्ठल रुखमाई. माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तिरी. कोणी महाराज जन्माला येऊन जा, कधी मध्ये आलाय ना एक करा. कारण तुम्ही जर तिथं गेला, सुका लागी करीशी तळमळ तरी तू पंढरीशी जा एक वेळ. एकदा पंढरपूरला गेला ना, तो भगवान परमात्मा उभा आहे. उभा हा भाविकासाठी महाराज, तो उभा आहे. आणि त्याने जर एकदा तुमच्यावर कृपा केली की तो तुम्हाला कसं करीन? अविनाश करिया पोली आईसे, लावी मना पिसे गोविंदाचे. अरे लई आमोशाला पौर्णिमेला जी पिसं लागतं ना वाड्यातलं, कुठं चावराईवरलं, ती पिसं लागल्यावर आमोशा पुन्हा आल्यावर लई येडेवाणी करतं ही. पण त्याचं जर पिसं लागलं तर तो आपलाचा देह आकाराशी कैसा ठाव, देह प्रत्यक्ष झाला देव. हा देह देव होतो महाराज. पण त्याच्यासाठी एक भजन म्हणावं लागतं. आपण 5 मिनिटात सेवा आता बास करणारी, पण सगळ्यांनी टाळी वाजवली. हा इथं टाळी वाजवल्यावर अटॅक येत नाही, साखर होत नाही, बीपी वाढत नाही, सगळं टेन्शन जातं महाराज. ही टाळी ही सोपं नाही, रक्त सळसळा करतं. हा म्हणून सगळ्यांनी हाताने टाळी आणि मुखाने भगवान परमात्म्याचं नाम विठो झालेली सेवा. तुम्हा थोर साधू संतांच्या चरणी सेवा. एक दिवसाचं कीर्तन आहे महाराज. थोडा उशीर जरी झाला, एखादा कामगार नेला, थोडा उशीर जरी झाला तरी 6 वाजता सोडावं मालकाने. का मालकाने कडूस पडूस तर जर काम केल्यावर ती म्हणे ह्याचा जाऊ दे. तसं महाराज थोडा उशीर जरी झाला तरी इमानदारीने काम केलं तर माणूस मालक म्हणतो वा वा चांगलंय, जावा लवकर. उशिरा येऊन जर काम नाही चांगलं केलं तर पोटाला बिळंग का महाराज. म्हणून उशिरा येऊन अतिशय उत्कृष्ट हरिकीर्तन रूपी सेवा. या कीर्तन साथीला गुरुवारी आप्पा आहेत मायबाप, की त्यांच्या संस्थेत हजारोनी मुलं आहेत. आमचे काका आहेत पागल काका झरेची, तसेच मृदुंगाचार्य विजयजी महाराज आहेत, आमचे जोडीदार गुरुबंधू बाप्पू महाराज नाळे, आपलं भाऊ आहेत, विनकरी पाहुणे आहेत. मला तर स्वप्नच पडलं होतं, मला तुम्हीच येणा घेतलाय नाही का आईसाहेब, सगळे मंडळीत महाराज. कारण आईला आज आनंद होईल. आणि आज आई नामा म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती व्हावे कुळा, पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज, वंशी भक्त राज व्हावा कोणी. म्हणून मायबाप झालं 2. म्हणून आज त्यांच्या मुली महाराज
सिंधुताई रणजित नेवशे मुलगी महाराज, कमल भाऊसाहेब ननवरे मुलगी छायाताई बापूसाहेब, शबूबाई बापूसाहेब ननवरे. हा गाड्या तुम्हाला सगळं भेटन, पण आई नाही. आता नाही आई. काही जी भेटायचं ती भेटन, पण आई नाही. हा म्हणून स्वामी जगाचा आई बिना भिकारी नाही. हो आईची आहे का? हा. अरे ती गीतकार म्हणतात, कष्ट करोनी घाम गाळोनी. अहो ती आई महाराज, एक मुलगा पुण्याला होता, ही जमीन त्यांनी करावं. एक गीतकार म्हणतो, हा कष्ट करोनी घाम गाळोनी, किती दिला मासी आधार, आई गा थोर तुझे उपकार, आई गा थोर उपकार, बाळासाठी झिजविली काया. तो गीतकार म्हणतो, स्वतःची काया बाळासाठी झिजवली. शिरावर धरली रे सुखाची रे छाया, रक्त जाळोनी दूध पाजिले, रक्त जाळोनी दूध पाजिले, तुला कधी कळणार, आई गा थोर तुझे उपकार, आई गा थोर तुझे उपकार. ही आई नाही महाराज. आज या जगात सगळं आहे, म्हणून आई ज्याला नाही ना त्याला माया राहिलीच नाही महाराज. कोण कोणाचं या जगात. हा बघा, तुम्ही माहेराला आली तरी कांदे तरी देणार ती. हा अरे नातीसाठी महाराज ती 10-5 रुपये ठुणार की माझ्या मुलीची पोरगी येणार, माझ्या मुलाचा पोरगा येणार. 5 रुपये 10 रुपये 100 रुपये ती देणार. हो स्वतःला खाणार नाही, पण ती देणार. अशी आई निघून गेली महाराज. हा म्हणून मायबाप, कशाला गेली आई तू स्वर्गाला, आणि चैन पडेना. अहो या जगात कोण आहे. हा म्हणून जवळ आई आहे, आई बाप आहेत, तवर त्यांची सेवा. आणि गेल्यानंतर सुद्धा आज हा सुख सोहळा पाहून आमची आई लक्ष्मी आई हे आशीर्वाद दिल्याशिवाय लक्ष्मी तुमच्यात पाणी वाहीन महाराज. की आज आईच्या कार्यासाठी तुम्ही एवढं खटाटोप केलंय, पुण्यावरून यायचं, एवढं खटाटोप करायची, काम धंदा बुडवून. आज एकटा माणूस आहे, एकल पायाचं माणूस आहे महाराज, एकच मुलगा आहे. हे सगळं निवेदन करणं सोपं आहे का महाराज? पण असा हा धर्म मंडप, मंडपाच्या बाहेर सुद्धा लोक उभा आहेत महाराज. तो का म्हणे का मरणाची सरे आणि उत्तमची उरे, कीर्ती मागे मरावं पण कीर्ती उरावं महाराज. हा आपण मेल्यावर सुद्धा वायऱ्याच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं पाहिजे. असं महाराज एक दिवस एक जण 100 वर्ष जागला, पण सगळ्याला त्रासच देत राहिला. काय जगून तरी फायदा आहे. पण असं जागा तुकोबाराय म्हणतात. तुका का मरणाची सरे उत्तमची उरे, कीर्ती मागे येरती माईके, दुःखाची जनती नाही आधी अंती अवसान. ठो ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर आपल्याला कवा बी पाहता येईल म्हणून रंग कीर्तनाचा अतिशय उत्कृष्ट असा चॅनल आहे महाराज. मी मामाला बाहूनला म्हणलो बोलू का, म्हणले ते म्हणलेच नाही तुम्ही काय आणू नका, काय आणायचं ते आणा. नाही तर काय काय माणसं 2 वारकरी आले तरी दान द्या, कधी तुमच्या संसाराची दानादान होणार नाही. पण आज हात आकडता करायचा नाही. आज दान आईच्या आज या वरिश्रादानिमित्त दान आमचे दत्तात्रय मामा असतील, सगळे मंडळी सगळ्यांनी अतिशय उत्कृष्ट. म्हणून तो चॅनलवर आपल्याला कधी बी कीर्तन पाहता येईल. तो चॅनल रंग कीर्तनाचा आहे. सर्वांनी परत हा सोहळा पाहण्यासाठी त्यांना म्हणलं या. म्हणून या कीर्तनाला सर्व पाहुणे मंडळी, ग्रामस्थ मंडळी, वारकरी माळकरी टाळकरी सर्व पंचक्रोशीतून आलेले सगळे पाहुणे मंडळींना एकच विनंती की आता पुष्पवृष्टीचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही. जाग्यावर सर्वांनी उठून उभा राहा.